हरिहरेश्वर बांगमांडला मुख्य रस्त्यावर सध्या चिखलच चिखल या दोन शब्दात चित्र रंगवता येईल। बांगमांडले दांडा ते बाणकोट ब्रिज दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे या भागातील रस्ता अक्षरशः दलदलीत परिवर्तित झालाय। काम करणारी अशोका बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ खेळत आहे। या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी प्रचंड धोका निर्माण झालाय। रस्ता चिखलात बुडाल्यामुळे दुचाकी चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे। विशेषतः हरिहरेश्वर येथील देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आमचा कोणताही विकास प्रकल्पास विरोध नाहीये, पण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हा रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रण आहे। कंपनीकडे कोणतंही नियोजन नाहीये। अशोका बिल्डकॉन लिमिटेडची ही कार्यपद्धती म्हणजे निष्काळजीपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे। सार्वजनिक रस्त्यांवर काम करताना सुरक्षेच्या उपाययोजना, अपघात टाळण्यासाठीची खबरदारी आणि स्थानिकांशी समन्वय हे अत्यावश्यक असताना कंपनीने या सर्व बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या कंपनीवर कारवाई केली नाही तर भविष्यात जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांवर असणार आहे। नमस्कार, मी सचिन गुरव, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उपतालुका प्रमुख म्हणून इथे श्रीवर्धन तालुक्याचं काम पाहतोय। आपण पाहता इथे बागमांडला इथे जे ब्रिजचं काम चालू आहे, आज 4-5 दिवस झाले पावसाचा थैमान आपल्याला बघायला भेटतोय आणि ब्रिजचं काम चालू असताना कोणत्या प्रकारे या ब्रिजवरती कोणते नियोजन केलेलं नाही आणि ब्रिजवाले संपूर्ण हे हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटकांच्या तीर्थक्षेत्र असल्यामुळे पर्यटक भाविक आणि इथल्या जनतेच्या जीवाशी खेळत आहेत। तिथे ऍक्सिडेंट झाल्यानंतर याची जिम्मेदारी कोण घेणार? कारण या 4 किलो ते 5 किलोमीटर वरती मातीचं साम्राज्य आलेलं आहे आणि असे असताना आज मी स्वतःहून इथे आलो आणि नलावडे साहेबांजवळ चर्चा केली, परंतु त्यांची थातूरमातूर उत्तर आहेत। आमचा कोणत्याही प्रोजेक्टला विरोध नाहीये, पण काम करत असताना जनतेच्या सेफ्टीसाठी किंवा आलेले पर्यटक भाविक असतील यांच्या सेफ्टीची जबाबदारी घेण्याची ही त्यांची असल्या कारणाने आम्ही आज इथे येऊन धडक मोहीम राबवलेली आहे आणि ह्याच्या पुढे जर इथे कोणाची इंजुरी झाली तर हे जबाबदारी घेतील। आम्ही त्याच्या पद्धतीने पोलिसांनाही कळवलेलं आहे। पोलीस येतील, त्या माध्यमातून काम करतील, परंतु आजपासून यांनी पाऊस होईपर्यंत काम थांबवा ही आमची प्रांजल इच्छा आहे। ओके, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे रोडवरती जी माती आली आहे याला जबाबदार तुम्ही त्यांचे जे कंपनी आहे त्याला धरताय? संपूर्ण याला जबाबदारी कंपनी आहे। कंपनीचं जरी मला नाव माहीत नसलं तरी संपूर्ण याला या 4 किलोमीटर वरती जबाबदार कंपनी असल्यामुळे इथे जर भविष्यामध्ये ऍक्सिडेंट झाला या 2 दिवसामध्ये किंवा आता पाऊस चालू आहे तर त्याला संपूर्ण जबाबदार कंपनी असेल हे मी मान्य करतो आणि भविष्यामध्ये ह्या कंपनीकडनं संपूर्ण त्या फॅमिलीची जबाबदारी आम्ही घेऊन ह्या कंपनीकडनं जे काय असतील पैसे काय असतील ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अन्यथा त्यांनी काम थांबवावं। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रसाद बारे, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।